आप फायदा उठा सकते हैं हमारे 23 ऑनलाइन चर्चेस का, जो कि भारत की सारी प्रमुख भाषाओं में उपलब्ध हैं। और इसके अलावा हमारे पास 3 विशेष चर्च हैं। एक टीनेजर्स के लिए जिसका नाम है तूफानी और ज्ञानी 3, बच्चों के लिए हमारे पास ऑनलाइन चर्च है, और गूंगे और बहरों के लिए भी हमारे पास चर्च है, साइन लैंग्वेज का चर्च। उसके अलावा आप हमारे ऑनलाइन चर्चेस को देख सकते हैं उड़िया में, तेलुगु में, तमिल में, गुजराती में, कन्नड़ा में, तुलु में, इंग्लिश में, हिंदी में, छत्तीसगढ़ी में, राठौरी बरेली में, आसामीज में, मराठी में, पंजाबी में, नेपाली में, कोंकणी, मलयालम, सिंधी, भोजपुरी, बंगाली और मालवानी में। इनका फायदा उठाइए और पूरे भारत में लोगों को सुसमाचार सुनाइए। गॉड ब्लेस यू। तू प्रेमाचो सागर, सागर दयेचो तू आसा। तू प्रेमाचो सागर, सागर दयेचो तू आसा। तुझ्या प्रेमाच्या सागरा आम्ही पोई इच्छितो। तुझ्या प्रेमाच्या सागरा आम्ही पोई इच्छितो। तू प्रेमाचो सागर, सागर दयेचो तू आसा। तू प्रेमाचो सागर, सागर दयेचो तू आसा। खोली मिळाली सागराची, उंची मिळाली आकाशाची। खोली मिळाली सागराची, उंची मिळाली आकाशाची। पण कोण नाही मोजू शकत खोली तुझ्या प्रेमाची। पण कोण नाही मोजू शकत खोली तुझ्या प्रेमाची। तू प्रेमाचो सागर, सागर दयेचो तू आसा। तू प्रेमाचो सागर, सागर दयेचो तू आसा। परमेश्वर होऊन सुद्धा तू मानव रूप धारण केलं। परमेश्वर होऊन सुद्धा तू मानव रूप धारण केलं। प्रभु तुझ्या याच प्रेमा माका वेडलं
सागर दयेचो तू आस, तू प्रेमाचो सागर, सागर दयेचो तू आस, सागर दयेचो तू आस, सागर दयेचो तू आस. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. ही वेळ असा प्रार्थनेची आणि माझा विश्वास असा की तुम्ही सुद्धा प्रार्थनेसाठी तयार असाल. आपले हात स्वर्गाच्या दिशेने उंचावून आपले डोळे बंद करून आपण प्रार्थना करूया. तुम्ही माझ्या बरोबर प्रार्थना करा. ओ रालाबा शाखांदा रियालाबो साखांदा, ओ रांजांदा रियालाबो शाखांदा, ओ रालाबा साखारालाबा साखांदा, ओ रालाबा शाखांदा रियांदाबो साखांदा, ओ रांदाबा शाखांदा. प्रार्थना करा, प्रार्थना करा. ही वेळ असा प्रार्थनेची. ओ रालाबा साखारालाबा शाखांदा, ओ रांजांदा रियालाबो शाखारालाबा साखांदा, ओ रालाबा साखारालाबा शाखांदा, ओ राखालाबा शाखारालाबा साखांदा रियालाबो साखांदा, ओ रांदाबा शाखारालाबा साखांदा, ओ रांजांदा रियालाबो शाखारालाबा साखारालाबा साखांदा, ओ रालाबा शाखारालाबा साखांदा रियालाबो शाखांदा, ओ रालाबा शाखारालाबा साखांदा, ओ रालाबा शाखारालाबा साखांदा, ओ रांजांदा रियालाबो शाखांदा, ओ रालाबा साखारालाबा शाखांदा, ओ रालाबा साखारालाबा साखांदा रियालाबो शाखांदा, ओ रालाबा साखारालाबा शाखांदा रियांदाबो साखांदा, ओ रालाबा शाखांदा, ओ रांदाबा शाखांदा रियालाबो शाखांदा, ओ रालाबा शाखांदा, ओ रालाबा साखांदा रियालाबो शाखांदा, ओ रालाबा शाखारालाबा साखांदा रियांदाबो शाखांदा, ओ रालाबा साखारालाबा शाखांदा रियांदाबो शाखांदा, ओ रालाबा शाखांदा रियांदाबो शाखांदा, ओ रांदाबा शाखांदा रियालाबो शाखांदा, ओ रालाबा शाखारालाबा शाखांदा, ओ रालाबा शाखारालाबा शाखांदा, ओ रालाबा शाखारालाबा शाखांदा रियालाबो शाखांदा, ओ रालाबा शाखांदा, ओ राखालाबा शाखांदा, ओ रांजांदा रियालाबा शाखारालाबा शाखारालाबा शाखांदा. आजच्या देवाच्या वचनासाठी प्रार्थना करा. ओ रालाबा शाखांदा रियांदाबो शाखांदा, ओ रांजांदा रियांदाबो शाखांदा, ओ रालाबा शाखांदा, ओ रालाबा शाखारालाबा शाखारालाबा शाखांदा, ओ रालाबा शाखारालाबा शाखांदा रियांदाबो शाखांदा, ओ खारालाबा शाखारालाबा शाखांदा, ओ रालाबा शाखांदा, ओ गांधारी आंदाबो शाखांदा रियालाबो शाखांदा, ओ रालाबा शाखारालाबा शाखांदा, ओ रालाबा शाखारालाबा शाखांदा, ओ खारालाबा शाखारालाबा शाखांदा, ओ रांजांदा रियालाबो शाखारालाबा शाखांदा, ओ रालाबा शाखांदा रियांदाबो शाखांदा, ओ रालाबा शाखांदा, ओ राखालाबा शाखारालाबा शाखांदा, ओ रांजांदा रियालाबो शाखांदा, ओ रालाबा शाखांदा, ओ राखालाबा शाखांदा रियालाबो शाखांदा, ओ रालाबा शाखांदा, ओ राखालाबा शाखारालाबा शाखांदा, ओ रालाबा शाखांदा. ही प्रार्थना करतो येशू ख्रिस्ताच्या पवित्र नावात. आमेन. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आपलं पहिलं प्रार्थना बिंदू असा. आम्ही प्रार्थना करतो असं की अंधकाराच्या ख्रिस्त विरोधी आत्म्याच्या द्वारा देश आणि त्यांच्या नेत्यांका भ्रमित आणि फसवणुकीच्या योजनांच्या विरोधात आम्ही प्रार्थना करतो असो. इमरिया 1 अध्याय 9 आणि 10 वचन सांगता असा. मग परमेश्वरान हात लांब करून माझ्या तोंडाक स्पर्श केले आणि परमेश्वरान माका सांगल्यान आता मी माझी वचना तुझ्या मुखात घातले असते. ऐक, आजपासून मी राष्ट्रे आणि राज्य तुझ्या ताब्यात देते असे. त्यांना खाली ओढण्यासाठी आणि उलथून टाकण्यासाठी, नष्ट करण्यासाठी आणि फाडून टाकण्यासाठी आणि त्यांना बनवण्यासाठी आणि नवीन लागवड करण्यासाठी आम्ही आत्म्याच्या
अन्य भाषेत जुजारूपणात प्रार्थना करतो असत. अंधकाराच्या ख्रिस्ती विरोधी आत्म्यांच्या द्वारा आणि त्यांच्या नेत्यांच्या भ्रमित आणि चालाखीत फसवण्याच्या योजनांच्या विरोधात आणि त्यांच्यासाठी मध्यस्थता करतो असत. आम्ही शत्रूच्या शैतानी योजनांच्या विरोधात प्रार्थना करतो असत, जी की जगात 2 भागात वॅक्सिनेटेड आणि अनवॅक्सिनेटेड वेगवेगळे करून बघतात असत. प्रार्थनेत येशूचं नाव घ्यावा आणि देश आणि त्यांच्या नेत्यांच्या वरच्या सैतानी सामर्थ्याक आणि प्रभावात तोडून टाका. ही सैतानाची वेळ नाही असा, यासाठी ते पुढे नाही जाऊ शकणार. आम्ही त्यांच्या प्रयत्नांका निष्फळ करतो असो. आम्ही प्रभू येशूच्या नावात त्यांच्या कामांका नष्ट करतो असो. आपण प्रार्थना करूया. ओ रालाबासा खांदारी अंदबो शाखांदा, ओ रालाबासा खांदारी अंदबो शाखांदा, ओ रालाबासा खांदा. वॅक्सिन निष्फळ असा येशूच्या नावात. ओ रालाबासा खारालाबासा खांदा, ओ रांजांदरी आलाबो शाखांदा, ओ रालाबासा कांदारी आलाबो शाखांदा, ओ रालाबासा कांदारी आलाबो शाखांदारी आलाबो शाखांदा, ओ रालाबासा कांदारी आलाबो शाखांदारी आलाबो शाखांदा, ओ रालाबासा कांदारी आलाबो शाखांदा, ओ रालाबासा कांदारी आलाबो शाखांदा. आम्ही प्रार्थना करतो असो देशांच्या नेत्यांसाठी. ते नेते जे निर्णय घेत असत ते देवाच्या वचनाच्या आधारे घेत असत. देवाची बुद्धी त्यांच्यात काम करता असं येशूच्या नावात. ओ रालाबासा खांदा, ओ रालाबासा खारालाबासा खांदा, ओ रालाबासा खांदा, ओ रालाबासा खारालाबासा खांदा, ओ राखालाबासा खारालाबासा खांदा, ओ रालाबासा खारालाबासा खारालाबासा खांदा, ओ रालाबासा खारालाबासा खांदा, ओ रांजांदरी आलाबोसा खारालाबासा खांदा, ओ रालाबासा गांदरी आलाबोसा खारालाबासा खारालाबासा खांदा, ओ रालाबासा खारालाबासा खांदा, ओ रांजांदरी आलाबोसा खारालाबासा खांदा, ओ रालाबासा खारालाबासा खांदा, ओ रालाबासा खारालाबासा खांदा री आलाबोसा खांदा, ओ रालाबासा खारालाबासा खांदा, ओ रालाबासा खारालाबासा खांदा, ओ रालाबासा खारालाबासा खांदा, ओ राखालाबासा खांदा, ओ रांजांदरी आलाबोसा खारालाबासा खांदा, ओ राखालाबासा खारालाबासा खांदा, ओ रालाबासा खारालाबासा खांदा री आलाबोसा खांदा, ओ रालाबासा खारालाबासा खांदा, ओ रालाबासा खांदारी आलाबोसा खारी आलाबोसा खांदा, ओ रालाबासा खांदारी 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 आलाबोसा खांदा, ओ रालाबासा खारालाबासा खारालाबासा खांदा, ओ राखालाबासा खारालाबासा खांदा, ओ राखालाबासा खांदारी आलाबोसा खांदा, ओ रांजांदरी आलाबोसा खांदा, ओ राखालाबासा खांदारी आलाबोसा खांदा, ओ रांजांदरी आलाबोसा खारालाबासा खारालाबासा खांदा, ओ राखालाबासा खारालाबासा खांदा, ओ रालाबासा खारालाबासा खांदारी आलाबोसा खांदारी खालाबोसा खांदा, ओ रालाबासा खांदारी आलाबोसा खांदा, ओ रालाबासा खारालाबासा खांदा, ओ रालाबासा खांदारी आलाबोसा खारालाबासा खांदा, ओ राखालाबासा खांदारी आलाबोसा खांदा, ओ रांजांदरी आलाबोसा खारालाबासा खारालाबासा खांदा, ओ रालाबासा खारालाबासा खांदा. या प्रार्थना करतो येशू ख्रिस्ताच्या नावात. आमेन. ओ रालाबासा खांदा. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आपलं दुसरं प्रार्थना बिंदू असा. आम्ही सगळ्या मनुष्यांसाठी आणि जगाच्या देशांसाठी प्रार्थना करतो असं 1 तिमोथेस पत्र 2 अध्याय 1 ते 4 वचन सांगता असा, ज्याची इच्छा असा की सगळ्या मनुष्यांचा उद्धार होवो आणि सगळ्यांनी सत्य ओळखावे. हबक्कूक 2 अध्याय आणि 14 वचन सांगता असा, कारण पृथ्वी परमेश्वराच्या गौरवाच्या ज्ञानात अशी बदलली जसा की समुद्राचा पाणी भरला जातो. प्रार्थना करा की परमेश्वराचा वैभव सत्याच्या ज्ञानात पृथ्वी भरतली जसा पाणी समुद्रात भरता असा. प्रत्येक दिवशी हजारो लोक
राज्यात सामील होतो. आपण प्रार्थना करूया या दुसऱ्या प्रार्थना बिंदूसाठी. प्रार्थना करा. ओ रालाबा शाखांदा रियालाबो शाखांदा रियालाबो शाखांदा. ओ रालाबा शाखांदा रियालाबो शाखांदा. ओ रालाबा शाखांदा रियालाबो शाखांदा. ओ रालाबा शाखांदा रियालाबो शाखांदा. O ralaba shakandari alabo sakanda. O ralaba shakaralaba sakandari alabo shakanda. O ralaba sakaralaba shakandari alabo sakanda. O ralaba shakandari alabo sakanda. O ralaba shakaralaba sakandari alabo shakanda. O ralaba shakaralaba sakandari alabo sakanda. O ralaba shakandari alabo shakanda. O ralaba shakandari alabo sakanda. O ralaba shakandari alabo sakandari alabo shakanda. O ralaba shakaralaba sakandari alabo shakanda. O rakalaba shakandari alabo sakanda. O ralaba shakandari alabo sakanda. प्रत्येक मनुष्याचा उद्धार होत असा येशूच्या नावात. ओ रालाबा साकारलाबा शाखांदा. ओ रालाबा शाखांदरी alabo shakanda. O ralaba shakandari alabo shakanda. O ralaba shakandari alabo shakandari alabo sakanda. O ralaba shakanda. O rakalaba sakandari alabo shakanda. O ralaba shakandari alabo sakanda. O ralaba shakandari alabo sakanda. प्रत्येक जण सत्याक ओळखत असत. ओ रालाबा शाखांदा. ओ रालाबा शाखांदरी alabo sakanda. प्रत्येक व्यक्ती यो सत्याक ओळखत असतात येशू ख्रिस्ताच्या नावात. ओ रालाबा साखांदरी alabo shakanda. O ralaba sakandari 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 alabo sakanda. O ralaba sakandari alabo sakanda. O ralaba shakari alaba sakandari alabo shakanda. O ralaba sakandari alabo sakanda. O ralaba shakaralaba sakandari alabo sakanda. O ranzandari alabo shakaralaba sakaralaba sakanda. O ralaba shakaralaba sakandari alabo sakanda. O ralaba shakaralaba sakandari alabo sakanda. O ralaba shakaralaba sakandari alabo shakanda. O ralaba shakaralaba sakandari alabo sakanda. O ralaba shakaralaba sakaralaba sakanda. O ranzandari alabo shakaralaba sakanda. O ralaba shakaralaba sakandari alabo sakanda. O ranzandari alabo shakanda. O ralaba sakandari alabo shakanda. O ralaba sakandari alabo sakandari alabo shakanda. O ralaba sakaralaba sakandari alabo shakanda. O ralaba sakaralaba sakandari alabo shakanda. O ralaba shakandari alabo sakanda. O ralaba shakandari alabo sakanda. O ralaba sakandari alabo shakanda. O rakalaba shakanda. O ralaba sakandari alabo shakaralaba sakanda. O ralaba shakandari alabo sakanda. O ralaba shakandari alabo sakandari alabo shakanda. O ralaba sakaralaba sakaralaba shakanda. O ralaba shakandari alabo sakandari alabo shakanda. ही प्रार्थना आम्ही करतो येशू ख्रिस्ताच्या नावात. आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. ही वेळ असा त्याची स्तुती करूची. पवित्र तू अस प्रभु, सर्व सृष्टी तुका म्हणता प्रभु. योग्य असं तुझं नाव, तुझ्या भविते
आम्ही आराधना करतो. पवित्र तू आस प्रभू, सर्व सृष्टी तुका म्हणता प्रभू. योग्य असं तुझं नाम, तुझ्या भव्यतेची आम्ही आराधना करतो. अद्भुत प्रभू, किती महान तू असा ईश्वर, सामर्थी तुझे चमत्कार, तुझ्या पवित्र नावान मी आश्चर्यचकित. प्रभू आम्ही झुकून तुझी स्तुती करतो. अद्भुत प्रभू, किती महान तू असा ईश्वर, सामर्थी तुझे चमत्कार, तुझ्या पवित्र नावा मी आश्चर्यचकित. प्रभू आम्ही झुकून तुझी स्तुती करतो. पवित्र तू असा प्रभू, सर्व सृष्टी तुका म्हणता प्रभू. योग्य असं तुझं नाम, तुझ्या भव्यतेची आम्ही आराधना करतो. पवित्र तू असं प्रभू, सर्व सृष्टी तुका म्हणता प्रभू. योग्य असं तुझं नाम, तुझ्या भव्यतेची आम्ही आराधना करतो. अद्भुत प्रभू, किती महान तू असा ईश्वर, सामर्थी तुझे चमत्कार, तुझ्या पवित्र नावा मी आश्चर्यचकित. प्रभू आम्ही झुकून तुझी स्तुती करतो. अद्भुत प्रभू, किती महान तू असा ईश्वर, सामर्थी तुझे चमत्कार, तुझ्या पवित्र नावा मी आश्चर्यचकित. प्रभू आम्ही झुकून तुझी स्तुती करतो. प्रभू आम्ही झुकून तुझी स्तुती करतो. प्रभू आम्ही झुकून तुझी स्तुती करतो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. ही वेळ असा मालवणी वास्तविकता संग्रहाची आणि आज दिनांक 18 एप्रिल 2021 आणि आजचा विषय असा एक प्रार्थना करणारो याजक मनान तुमचा स्थान घेवा. हालेलुया. सुरुवातीचा वचन घेतला गेला असा
स्तोत्र संहिता अध्याय 149 वचन 6 ते 7. परमेश्वराची परमश्रेष्ठ स्तुती त्यांच्या कंठी असांदेत, दुधारी तलवार त्यांच्या हाती असांदेत. तिच्या योगे राष्ट्रांचं सूड त्यांच्याने उगवावो आणि लोकांका शासन करावे. हालेलुया. खूपशे जागतिक नेत्यांच्या खराब निर्णयांमुळे आणि निवडींमुळे अर्थव्यवस्था उद्ध्वस्त झाली असत, अर्थव्यवस्था संपुष्टात येतात असत आणि आज जगभरात इतर असंख्य अडचणींका समोर जाऊचा लागता असा. शास्त्रवचनामध्ये तुम्ही हे गोष्टी बऱ्याच वर्षापूर्वी भाकीत केल्याचे निरीक्षण कराल आणि आज त्या सैतानी शक्ती हे कारस्थानांना रस्ता असा. हालेलुया. एक जग सरकार, संपूर्ण जगाचा एकच सरकार. एक जग अर्थव्यवस्था म्हणजे संपूर्ण जगाची एकच अर्थव्यवस्था आणि एक जग धर्म म्हणजे संपूर्ण जगाचो एकच धर्म. या सगळ्या योजना बायबल मध्ये आधीच भाकीत केलेले होते. बायबल सांगता न्यायाक मागे ढकलला असा, नीतिमत्ता लांब उभी रवली असा, कारण चव्हाट्यांवर सत्य अडखळान पडला असा. थैसर सरळतेचो प्रवेश वैत नाही, सत्याचो अगदी अभाव झालो असा. दुष्कर्मांपासना दूर राहणारो बळी पडता. परमेश्वरान या बगल्यान व न्याय नाही म्हणान त्याची इतराची झाली. कोणच करतो पुरुष नाही या दिसानीला, कोण मध्यस्थ नाही म्हणान तो विस्मित झालो. तेव्हा त्याच्याच बाईन तेंका सहाय्य केल्यान, त्याच्या न्यायत्वान तेंका आधार दिल्यान. कोण मध्यस्थ नाही या वाक्प्रचाराचो वास्तविक अर्थ असा, थैसर मध्यस्थी करणारो कोणच नाही होतो असो असा. तुम्ही बघू शकतास काय की तुम्ही एक प्रार्थनाशील याजक, एक मध्यस्थी करणारो म्हणान तुमचा स्थान कशात घेऊ होया. आम्ही पित्याच्या इच्छेक कार्यरत करणारे असो. आम्ही त्याचा राज्य आणि नीतिमत्व पृथ्वीवर आणि मनुष्याच्या हृदयात प्रस्थापित करणारे असो. एक ख्रिस्त म्हणान आजही भूमिका असा. या निर्बाधित निर्दयी विध्वंस आणि सततची अंधाधुंदी बघित रिकामे बसू नकास. उभे राहा, निर्णय घेवा आणि सैतान जगात सोडित असलेल्या नाश, हिंसाचार, विनाश, अंधाधुंदी, गडबड हे का नाही म्हणा. हालेलुया. जगातल्या नेत्यांसाठी, राष्ट्रपती आणि राष्ट्रांच्या पंतप्रधानांसाठी कळकळीन प्रार्थना करा की त्यांची अंतःकरणा आणि मना सैतानाच्या युक्तीपासून लांब होतली आणि प्रार्थना करा की ते भविष्य धोक्यात घालणाऱ्या निवडी आणि निर्णयापासून लांब असत, तर ते त्यांच्या लोकांका गरिबी आणि मृत्यूच्या संकटात टाकणाऱ्या कल्पनांचो प्रतिकार करतात असत. तुमका आवश्यक बदल दिसण्यापूर्वी दिवस, आठवडे नाहीतर महिने लागा शकतात, परंतु थांबा नकास, प्रार्थना करत रहा, कारण तुम्ही पवित्र आत्म्याच्या स्तरामध्ये एक सरकना घडवून आणतास आसास. आम्ही जशी प्रार्थना करतो तसे गोष्टी देवाच्या आपल्या जगासाठी असलेल्या इच्छा आणि उद्देशाच्या दिशेमध्ये बदलत असत. देवा गौरव. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. ही वेळ असा प्रार्थनेची, तर तुम्ही माझ्या मागना प्रार्थना करू शकतास. नीतिमान पित्या, जा सामर्थ्य अधिकार असत ते तू नियुक्त केलंस असस. म्हणूनच मी प्रार्थना करतोय की जगभरातल्या राष्ट्रांच्या नेत्यांच्या जीवनामध्ये तुझा नीतिमत्व टिकताला. चुकीचे सल्ले आणि त्याच्यापासना त्याच्या मनांचे रक्षण कर आणि देवाचा ज्ञान त्यांका देण्यात येऊन देत. येशूच्या नावात आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड.
कि मेरे सेल में लोग नहीं आ रहे थे, तो मैं भी लोग बुलाती थी, लोग नहीं आते थे। तो एक दिन मैं और 2 बहनें मिल के हम लोग सौभाग्यता का प्रार्थना किए। जैसा मेरा से प्रार्थना खत्म हुआ और 5 मिनट बाद एक सिस्टर आई और 3-4 दिन से बहुत बीमार थी और जाके डॉक्टर के पास दवा ली, कहीं नज़र झराई, क्या क्या की, लेकिन वो अच्छी नहीं। फिर मेरे पास आई, बोली अरे मनीष मम्मी मैं आपको ढूंढ रहा हूँ, क्या हुआ? बोली यार मैं बहुत बीमार हूँ, मेरे लिए मुझे टाइम दो, मुझे कब आपके घर पर आऊँ, मुझे अच्छा कर दो। मैं बोला आ जाओ अभी। तो जैसे उस बहन के लिए प्रार्थना की यीशु के नाम में, वो बहन तुरंत अच्छी हो गई और एकदम अच्छी हो गई। बोली अरे मेरे लिए क्या किए, मैं अच्छी हो गई। जैसे वो गई अपने घर पर तो तुरंत उनके बाजू में 2 बहनें थी, तो उनको बताई कि यार उधर पर चलो ना, बहुत अच्छा होता है, और प्रार्थना की मैं सही हो गई। तो बहनें उन लोग को भी बताई, लोग आने लगी अपने आप मेरे घर पर भी, और मेरा सेल भी बढ़ गया और लोग आ रहे हैं। इसलिए मैं परमेश्वर को धन्यवाद देती हूँ और धन्यवाद देती हूँ अपने परमेश्वर को, अपने पास्टर राजीव का, कि जो मुझे सिखाए और मैं वो कर पाई। थैंक यू पास्टर, धन्यवाद। मत सोचिएगा कि आपने कोई गलती कर दी या आपने कुछ इतना बड़ा काम कर दिया कि परमेश्वर का प्रेम आपके लिए खत्म हो गया, और कभी मत होने दीजिएगा कि आप अपने आप को बेकार समझें। जब आप 24 घंटे प्रेम में चल रहे हो तो आप 24 घंटे किसमें चल रहे हो? परमेश्वर की भरपूरी में। प्रेज द लॉर्ड, हालेलुया। अगर आपको उद्धार में चलना है तो आपको प्रेम करना पड़ेगा। प्रेज द लॉर्ड। तो प्रेम केवल मुंह का नहीं है, प्रेम में आप एक कदम उठाते हो। जैसे परमेश्वर ने जब हमसे प्रेम किया तो उसने कुछ किया। जो सम्मान परमेश्वर ने यीशु मसीह को दिया, जो मौका परमेश्वर ने यीशु मसीह को दिया, वही मौका उसने मुझे और आपको दिया है। हालेलुया। उसने हमें उसके पास बुला लिया। हालेलुया। उसने हमारा उसके बीच का जो संबंध टूट गया था उसको क्या कर दिया? जोड़ दिया। ग्लोरी। किसकी वजह से? प्रेम की वजह से। हालेलुया। मैं आदेश देता हूं बीमारी को उनके शरीरों से जाने का यीशु मसीह के नाम। मैं उन अशुद्ध आत्माओं को, उन दुर्बलता की आत्माओं को, उन बीमारी फैलाने वाली आत्माओं को आदेश देता हूं उनके शरीरों से जाने का और वापस नहीं आने का यीशु मसीह के नाम। तुझ्या नावात असा रोग मुक्तता, तुझ्या नावात असा छुटकारो, तुझ्या नावात असा भलेपणा, तुझ्या नावाचो असो धाव, तुझ्या नावात असा रोग मुक्तता, तुझ्या नावात असा छुटकारो, तुझ्या नावात असा भलेपणा, तुझ्या नावाचो असो धाव, तुझ्या नावाचा सर्व नावाहून उच्चार, तुझ्या नावा आमका मिळता शांती, तुझ्या नावाचा सर्व नावाहून उच्चार, तुझ्या नावात आमका मिळता शांती. यीशु ख्रिस्ता, यीशु ख्रिस्ता, यीशु ख्रिस्ता, यीशु ख्रिस्ता, यीशु ख्रिस्ता, यीशु ख्रिस्ता. तुझ्या नावात असा श्रीमंती, तुझ्या नावात असा आनंद, तुझ्या नावात असा सुरक्षा, तुझ्या नावाची असो स्तुती, तुझ्या नावात असा श्रीमंती, तुझ्या नावात असा आनंद, तुझ्या नावात असा सुरक्षा, तुझ्या नावाची असो स्तुती, तुझ्या नावाचा सर्व नावाहून उच्चार, तुझ्या नावात आमका मिळता शांती, तुझ्या नावाचा सर्व नावाहून उच्चार, तुझ्या नावात आमका मिळता शांती.
शांति। यीशु ख्रिस्ता, 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 यीशु ख्रिस्ता। शांत बोलिये हा परमेश्वर सगळा सामर्थ्य तुमचा असा, खंयच्या पण माणसाकडे खंयचो अधिकार नाही असा, शिवाय त्या अधिकारापेक्षा जो तुम्ही त्यांका दिलास. जगातले सगळे देश तुमचे असत, जगातले सगळे लोक तुमचे असत, प्रत्येक आत्मा तुमची असा प्रभू, प्रत्येक आत्मा तुमची असा प्रभू. आणि कोणच तुमच्या विरुद्ध उभं नाही राहू शकणार प्रभू. ते आत्मा, शैतानी आत्मा जो तुमच्या विरोधात लोकांका भडकवतात, त्यांना मी लोकांच्या वरसून कापतो येशू ख्रिस्ताच्या नावात. हा प्रभू, 10,000 माझ्या उजवीकडे 10,000 माझ्या डावीकडे पडतले, पण खैताच वाईट माझ्या जवळ नाही असं येशू ख्रिस्ताच्या नावात. आम्ही प्रत्येक जागेवर अनुग्रह मिळवलेले असो, प्रत्येक जागेवर अनुग्रह मिळवलेले असो प्रभू. धन्यवाद देतो प्रभू, धन्यवाद देतो तुमच्या दयेसाठी, तुमच्या करुणेसाठी, तुमच्या प्रेमासाठी धन्यवाद देतो. तुमच्यासारखं कोण नाही असा. धन्यवाद पवित्र आत्मा ह्या वेळेसाठी जो तुम्ही आमका दिलास, धन्यवाद देतो. आम्ही सांगतो प्रभू, आमची आत्मा, आमचे हृदय उघडलेली असत तुमच्या वचनांका ऐकासाठी आणि ग्रहण करूसाठी. धन्यवाद देतो परमेश्वर, धन्यवाद देतो. आणि या प्रार्थने येशू ख्रिस्ताच्या नावात मागतो, आमीन. प्रेज द लॉर्ड. बसू शकतास तुम्ही. प्रेज द लॉर्ड. कसे असास? स्वागत करू शकतास. बोला, स्वागत आहे तुमचं. तुमका बघून आनंद झालो. प्रेज द लॉर्ड. बघा, विश्वास असा की तुम्ही वचन वाचतास आणि मला विश्वास असा की वचन तुमच्या विचारांका बदलता असा. प्रेज द लॉर्ड. वचनाक वाचूचा कारणच ह्याच असा की तुम्ही कायम त्या प्रकारे विचार करू शकास, त्या प्रकारे काम करू शकतास, ज्या प्रकारे परमेश्वर विचार करता आणि काम करता. प्रेज द लॉर्ड. हे आमचा सगळ्यात मोठा उद्देश असा की आम्ही जगाक ख्रिस्त दाखवू शकू. जग सांगा, जगाक ख्रिस्त दाखवू शकू. तर खूप आवश्यक गोष्टी असत. पासूनचा टॉपिक हा माझा. टॉपिकचा टायटल असा, सम इम्पॉर्टंट थिंग्स. काही आवश्यक गोष्टी जे म्हाका विश्वास असा की कॅन बी लाईक सर्मन ऑन द माउंट. येशू ख्रिस्तान काही आशिषित वचनांका सांगितलेल्यान बसान पर्वतावर, ज्याचा एक काही संबंध नव्हतो, पण ते खूप आवश्यक होते. तर मेसेजचं टायटल नाही, कारण आवश्यक नाही असं मेसेजमध्ये टायटल असा होया, प्रेज द लॉर्ड. मेसेज बिना टायटल मेसेज असा. प्रेज द लॉर्ड. ऐकताच तुम्ही, मेसेज बिना टायटल पण मेसेज असा. सो मी देऊसाठी मी त्याका टायटल देतोय काही गोष्टी, पण म्हाका विश्वास असा की ते तुमचे सहाय्य करतले ता सगळा करूसाठी, जा परमेश्वरान तुमका करूसाठी बोलवलेला असा. तर आपण सुरू करतलो लूक अध्याय 10 38 वचनापासून. इंटरेस्टिंग स्टोरी. जेव्हा ते जाय होते, म्हणजे येशू ख्रिस्तान त्याचे चेले जेव्हा ते जाय होते, तेव्हा तो एका गावात गेलो आणि मार्था नावाच्या एका स्त्रीने त्याला आपल्या घरात बोलवल्यान. ध्यान देवा, कोणी बोलवल्यान? जग सांगा, मार्थान बोलवल्यान. ओके. पुढचा वचन. मरियम नावाची तिची एक बहीण होती. ती प्रभूच्या चरणावरती बसान ती त्याचं वचन ऐकायची. नेक्स्ट. पण मार्था सेवा करता करता घाबरली. तिच्याकडे जाऊन सांगायला लागली
हे प्रभू तुका काहीच चिंता नाही असा की माझ्या बहिणीन म्हाका सेवा करूसाठी एकटाच सोडल्यान असा. याच्यासाठी ताका सांग की माझी सहायता करूक. प्रेज द लॉर्ड. ब्युटिफुल. तर गोष्ट समजता असा येशू ख्रिस्त जाय होतो मार्था नावाच्या एका स्त्रीन का आपल्या घरात बोलवल्यान आणि त्याची थंय एक बहीण होती मरियम जेका त्याची मदत करूक हवी होती जेवण बनवण्यात. आणि येशू ख्रिस्त एकटो तर नव्हतो कारण ते त्याच्या बरोबर होते आणि 12 होते. तर 13 माणसाचं जेवण बनवणं एका महिलेसाठी कठीण काम असा. लॉर्ड. तर थंय मार्था कंप्लेंट करत इली. मार्था सेवा करता करता घाबरली थकली आणि त्याच्याजवळ येऊन सांगूक लागली, हे प्रभू काय तुका कायच चिंता नाही असा की माझ्या बहिणीन म्हाका सेवा करूसाठी एकटीच सोडलेली असा. त्याच्यासाठी तिका सांग की माझी सहायता करूक. प्रेज द लॉर्ड. व्हॅलिड पॉइंट की बाई एवढे सगळे पुरुष असत की एकटाच जेवण बनवतय त्याची काय करू कोई सहायता करू कोई. नेक्स्ट. प्रभून तिका उत्तर दिल्यान मार्था हे मार्था तू खूप साऱ्या गोष्टींसाठी चिंता करत आणि घाबरतस. प्रभून तिका उत्तर दिल्यान मार्था हे मार्था तू खूप गोष्टीसाठी चिंता करत आणि घाबरतस. पुढचा. पण एक गोष्ट गरजेची असा आणि त्या उत्तम भागाक मरियमने निवडल्यान असा जो तिच्याकडसून घेतलो नाही जातलो. प्रेज द लॉर्ड. मध्ये तुम्ही काय एक्सेप्ट केला असतास? येशू ख्रिस्तान मरियमक सांगितलं असं, अय मरियम बरोबर सांगतो तुझी बहीण जाऊन जेवण बनवण्यात मदत कर. येशू ख्रिस्त नाही. जीसस वॉज स्पिरिच्युअल. येशू ख्रिस्त आत्मिक होतो. तो कायम आपल्या परिस्थितींसाठी जिवंत होतो. ही वॉज ऑलवेज अलाइव्ह. आणि त्याचं डोक्यात कायम आत्मिक गोष्टीवरती लागलेला होता. कायम लोकांका लक्ष दाखवत होतो की योग्य काय असा आणि चुकीचा काय असा. माणसाच्या हिशोबाने योग्य काय होता, मरियम जाऊन मार्थाची मदत करती. पण येशूच्या हिशोबाने नाही. येशून सांगल्यान एक गोष्ट अवश्य असा, उत्तम भागाक मरियमाने निवडलेला असा आणि तो त्याच्याकडसून घेतलो नाही जातलो. म्हणजे हे 2 कामं होती. एक काम होता खायचा काम करूचा आणि एक काम होता वचन ऐकायचा. प्रेज द लॉर्ड. पण ती काय करी होती? वचन ऐका होती. बघू शकतास 39 वचन. तर आपल्या 2 कामा दिसून येतात. मरियम नावाची त्याची एक बहीण होती. ती प्रभूच्या चरणाकडे बसान त्याचं वचन ऐकायची. हे पहिला काम. 40. पण मार्था सेवा करता करता घाबरली. तर 2 कामं चालू होती. एक काम खायचा होता वचन ऐकायचा, एक काम खायचा होता सेवा करूचा. नॉर्मल माणसानं काय सांगितलं नसतं, सेवा कर. येशू ख्रिस्त नाही. प्रेज द लॉर्ड. येशू ख्रिस्त नाही. येशू ख्रिस्तान काय सांगितले? 42 वचन. पण एक गोष्ट आवश्यक असा आणि त्या उत्तम भागाक मरियमने निवडलेला असा. म्हणजे 2 कामांमध्ये मरियमान खायच्या कामाक निवडलेला असा ऐकायचा. येशू ख्रिस्तान काय सांगितले आणि त्या काम कसला असा? उत्तम काम. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. उत्तम काम त्याच्याकडून घेतला नाही जाताला. आम्ही येशू ख्रिस्त काय सांगी होतो, खूप इम्पॉर्टंट गोष्ट येशू ख्रिस्त सांगी होतो, आपण त्या कामापेक्षा खूप मोठे असो ज्या कामं आम्ही करतो. पण कधी कधी लोक कामात एवढे व्यस्त होतात की ते आपलं ध्यान देणं बंद करतात. ते सेवा करता करता थकतात. ते विसरतात की परमेश्वराक त्यांच्या सेवाच्या आधी त्यांना काय होया, त्यांचं हृदय परमेश्वर पहिलं त्यांना इच्छिता, नंतर त्यांची सेवा इच्छिता. आणि ह्या लीडर सोबत होऊ शकता, या स्टाफ सोबत होऊ शकता, या पास्टर सोबत होऊ शकता की जर तुम्ही परमेश्वराची सेवा करीत राहतलास, तुम्ही त्या उत्तम भागाक सोडतलास तो आम्ही बघतो. खयचो? वचनाक ऐकाचो. सांगलं एक सेवेचो भाग असा आणि एक वचनाचो ऐकाचो भाग असा. कायम सांगितलं, मी कायम माझ्या स्टाफला सांगतोय, नको विचार करू की चर्चमध्ये काम करतास तर स्वर्गात जातलास. नको विचार करू की चर्चमध्ये काम करतोय म्हणजे स्वर्गात जातलाय. स्वर्ग तेव्हाच जातलास जेव्हा विश्वास करतास, आणि विश्वास तेव्हाच करतास जेव्हा वचन ऐकताला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देयर इज नो एम्बिग्युटी अबाउट इट. त्या तुझेपणा नाहीच असा. ट्रूथ, सत्य असा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सो डोंट लूज द साइट. आपले डोळे त्याच्यावरसून नको घालव जे आवश्यक असा. पहिलो पॉईंट असा, आवश्यक गोष्टीत पहिलो पॉईंट काय असा? परमेश्वराचं वचन. मार्क 8 अध्याय 36 वचन.
जर माणूस सगळ्या जगात प्राप्त करीत आपल्या प्राणाची उठत तर त्याला काय लाभ होतलो? प्रेज द लॉर्ड. म्हणजे दुसरा काय सांगता, आपलं उद्धार गरजेचो असा. तुम्ही तुमच्या उद्धाराक हलक्यात नाही घेऊ शकणार. कधी कधी लोक आपल्या उद्धाराक खूप हलक्यात घेतात. तुमका माहित आहे की स्वर्ग काय असा आणि तुमका माहित आहे की नरक काय असा? डू यू नो इट? नरक खूप वाईट जागा असा. तुम्ही थंय जाऊक नाही इच्छितास. कोचा करू की अरे थोडा नाही तू त्रास कोण झेलतो त्याच्यापेक्षा की नरक जाऊ काय. तुमका माहित आहे की नरक असा काय. हो कोण सगळ्या जगावांगडा लढतलो याच्यापेक्षा चांगला असं की मध्ये जाऊया नरकमध्ये जातलो. जर माणूस सगळ्या जगात प्राप्त करीत आपल्या प्राणाची हानी उठत म्हणजे तुम्ही सगळ्या जगात खुश केला नंतर नरकात जर गेलास तर काय फायदो नाही असा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन. येशू ख्रिस्ताची सुवार्ता असा. जर तुम्ही येशू ख्रिस्ताच्या सुवार्तेसाठी मराक तयार नाही असास तर तुम्ही कधी येशू ख्रिस्ताच्या सुवार्तेवरती विश्वासच नाही केलास. सुवार्थ फक्त ह्याच्यासाठी नाही असं की ओ फक्त घर मागूक होयो, आम्ही फक्त जेवण मागूक होयो, आम्ही फक्त कपडे मागूक होयो, मी नवरो मागलो नवरी मागलो तुझ्या नावात भेटला आणि आम्ही खुश झालो. हा त्रास कोण उठवतलो? येशूच्या सुवार्थेसाठी त्रास कोण उठवतलो? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्रास उठवणं पण आमचा काम असा. तस हालेलुया. सांगल्या माणसाक काय फायदो होतलो की तो काय करी? जर माणूस सगळ्या जगात प्राप्त करीत आणि आपल्या प्राणांची हानी करीत तर काय लाभ होतलो? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. फिलिपिकरांस 2 अध्याय 12 वचन की हे माझ्या प्रियांनो तुम्ही कायमसाठी आज्ञा मानितीलास आता पण ना फक्त माझ्या बरोबर राहताना विशेष करून माझ्या लांब राहताना पण भियत आणि कापत आपल्या उद्धाराचं कार्य पूर्ण करीत जावा. त्यांना सांगे होतं की उद्धार किती आवश्यक असा. ह्या उद्धाराक आम्ही हलक्यामध्ये नाही घेऊ शकणार. उद्धाराक आपण हलक्यामध्ये ओ नाही का खुश कर आणि उद्धाराक सोडूया. त्यांनी सांगितले स्वतः उद्धाराचा काम सांगा. स्वतः आपल्या उद्धाराचा काम. स्वतः आपल्या उद्धाराचं काम म्हणजे तुमचं उद्धार तुमच्या हातामध्ये असा. दुसरं तुमचं उद्धार नाही करू शकणार. तुम्ही ऐकला येशू ख्रिस्ताच्या विषयात जर तुम्ही येशू ख्रिस्त ग्रहण केला असास स्वतः तुमका स्वर्ग घेऊन जाणार तर तुमची स्वतःची जबाबदारी असा, कोणा दुसऱ्याची नाही. आता तुमका स्वर्ग घेऊन जाणार परमेश्वराची जबाबदारी नाही असा. परमेश्वराचा जा करू जाता त्यांनी तुमका सांगितले. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपल्या विश्वाक वाचवणं आपली जबाबदारी असा. विश्वात परमेश्वराची इच्छा पूर्ण करणं आपली जबाबदारी असा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. तस तुम्ही आपली जबाबदारी असा. जगाक असाच नाही सोडू शकणं. आम्ही स्वतःक सोडू शकतो ना जगाक सोडू शकतो. पण खूपशे असे जे त्यांना माहितीच नाही की जगात होता काय. त्यांना काहीच आयडिया नाही असा. का ह्या भ्रमाचो काहीच आयडिया नाही असा. ही कोणाची रिस्पॉन्सिबिलिटी असा? माझी आणि तुमची. जी डोळे परमेश्वराने उघडले नसत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पुढचा असा लूक 11 अध्याय 23 वचन मी प्रार्थनेमध्ये पण सांगितलेलं आहे. व्हेरी इम्पॉर्टंट. बलवंत माणूस आपले हत्यार बांधून आपल्या घराची रखवाली करता तेव्हा त्याची संपत्ती वाचता. म्हणजे आपल्या हत्यारांसोबत आपल्या घराची रखवाली करूची असा. बलवंत माणूस हत्यार बांधून आपल्या घराची रखवाली करता त्याची संपत्ती वाचन राहता. आपल्या उद्धाराक वाचवणं, आपल्या घराण्याक वाचवणं, आपल्या देशाक वाचवणं, आपल्या विश्वाक वाचवणं आपली जबाबदारी असा की आता परमेश्वराची. परमेश्वराक वाचवतो सांगून आपल्या हातांका आपण सोडूक नाही शकणं. प्रार्थनांका आपण बंद नाही करू शकणं. आमच्या घोषणांका बंद नाही करू शकणं. प्रेज द लॉर्ड. जेव्हा बलवंत माणूस आपल्या हत्यारांका बांधून आपल्या घराची जे आपल्या घराची रखवाली करणं कोणाचा काम असा? बलवंत माणसाचा. तो जो कमजोर असा जो बाजूच्या बोलून सांगता की माझी सहायता कर. तो माणूस काय करता? आपल्या बांधून आपल्या घराची काय रखवाली. जो बलवंत माणूस बलवंत पण सगळे बलवंत असो. बोला मी बलवंत असो. बलवंतपेक्षा मोठो असोय. बलवंत माणूस आपल्या हत्यारांका बांधून आपल्या घराची रखवाली करता जी संपत्ती वाचन रावता. प्रेज द लॉर्ड. माका तुमका काय करूची लागतली? रखवाली. गोष्टींका असेच नाही सोडणं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. पुढचा असा आत्मिक बना. काय बना? आत्मिक बना. लूक 11 अध्याय
आणि आम्ही असं 27वें वचन चलो तेव्हा तो गोष्टी बोला होतो तेव्हा गर्दीतसून माहीत आहे की येशू ख्रिस्त खूप चांगल्या चांगल्या गोष्टी करी होतो आणि एक ब्युटिफुल मी तुमका आधीच सांगितलं येशू ख्रिस्त खूप आत्मिक होतो. प्रेज द लॉर्ड. जर तुम्ही येशू ख्रिस्ताच्या जीवनात बघितलं तुम्ही अचंबित होताला येशू ख्रिस्त किती आत्मिक होतो. हालेलुया. तर छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही येशू ख्रिस्ताच्या जीवनातून बघू शकतास जरी तो लोकांचं ध्यान आत्मिकतेकडे घेऊन जाय होतो. तर येशू ख्रिस्तान खूप लोकांका प्रचार केल्यान खूप साऱ्या लोकांका चंगो केल्यान ते काय होती गर्दी होती आणि तेव्हा जेव्हा तो हे गोष्टी सांगित होती तेव्हा गर्दीतून एका कोणाच्या तरी स्त्रीन तुमच्या शब्दान सांगितल्यान धन्य असा तो गर्भ तू रवलस स्तन जे तू काय सांगूची प्रयत्न करी होती ती भौतिकतेकडे जाळी होती ती महिला. प्रेज लॉर्ड. स्त्री धन्य असा काय केल्यान जन्म दिल्यान तिच्या डोके खय होता भौतिकतेवरती फिजिकलवरती. ज्या महिलेन तिका जन्म दिल्यान ज्या महिलेन तिका पोचल्यान काय असा धन्य असा. पुढचं वचन 28 तिने सांगल्यान हा पण धन्य ते असत जे परमेश्वराचं वचन ऐकतात आणि मानतात. प्रेज लॉर्ड. समजला. त्यांच्या डोक्या खय घेऊन गेलो परत जे परमेश्वराचं वचन ऐकतात आणि मानतात. त्यांनी खय सांगितले मार्था आणि मरियमला सांगल्यान धन्य ते नाही असत ज्यांनी माका जन्म दिल्यान तर माका माझं वचन नाही ऐकणार धन्य नाही असा. प्रेज लॉर्ड. त्यांचा डोक्या खय घेऊन जाय होतो आत्मिकतेकडे तो सांगे होतो की त्याच्या डोक्यात कोण असा धन्य. डोक्यात भौतिकता नाही धन्य असं त्याच्या डोक्यात होती आत्मिकता. लोक वचनाक ऐकतात आणि मानतात त्याच्या हिशोबाने धन्य ते असत. तुम्ही एकदा येशू ख्रिस्ताक ग्रहण केलास चांगली गोष्ट असा. तुम्ही वचनाक ऐकणं आणि मानणं बंद नाही करू शकणार. प्रेज द लॉर्ड. एक अजून उदाहरण लूक 8 अध्याय 19 वचन. येशू ख्रिस्त बोला होतो त्याची माता कोणाची माता येशूची माता बोला येशूची माता त्याची माता आणि त्याचे भाऊ तर येशू ख्रिस्ताचे पण भाऊ होते बरोबर असा पण परिवार होता. प्रेज द लॉर्ड. त्याची माता आणि त्याचे भाऊ त्याच्या जवळ इले पण गर्दीमुळे त्याका भेट नाही होऊ शकली. पण बघा त्याची स्वतःची फॅमिली त्याका भेटा नाही शका होती गर्दी खूप होती. नेक्स्ट का सांगितलं गेला तुझी माता आणि तुझे भाऊ बाहेर उभे राहिलेले असत का भेटाक बघतात. वंडरफुल. म्हणजे येशू ख्रिस्त सांगितले तुझी आई आणि तुझे भाऊ बाहेर उभे असत तुका भेटाक बघतात. त्यांनी ह्याच्या उत्तरात त्यांना सांगितल्यान माझी माता आणि माझे भाऊ हेच असत जे परमेश्वराचं वचन ऐकतात आणि मानतात. प्रेज द लॉर्ड. येशू ख्रिस्तान सगळं डेफिनेशन बदलून टाकल्यान आणि भावाचं पण डेफिनेशन बदलल्यान. प्रेज द लॉर्ड. जेव्हा लोक सांगतात पास्टर यायचं खूप टफ असत मी म्हणतो येशू ख्रिस्त भेटलाच पण नाही व्यवस्थित. कशाक पास्टर असे बोलतात म्हटलं मी तर खूप हलक्या गोष्टी बोलतो मी आता नेवा ना डेफिनेशनच चेंज केल्यान त्यांनी त्यांना त्यांच्या उत्तरात सांगितले माझी माता जे भाऊ हेच असत म्हणजे बाहेरवाल्यांका मी जे बाहेर उभे असत खरे माझे भाऊ आणि माझी आई असते तर गर्दीत मागे उभं राहून माझा भेटाक नाही येते उभं राहून माझं वचन ऐकत असते. प्रेज द लॉर्ड. चेंज द डेफिनेशन. त्यांना त्यांच्या उत्तरात सांगितले माझी माता आणि माझे भाऊ हेच असत कोण असत ऐकतं जे माझे मागे माका भेटा केले ते नाही असत. मी त्यांना नाही मान्य माझी माता आणि माझे भाऊ. प्रेज द लॉर्ड. मी नाही सांगा तुम्ही पण घराकडे जाऊन भांडण करू सुरू करा. मी काय सांगते आत्मिक डोक्याचे बना आत्मिक डोक्याचे जे गोष्टी इम्पॉर्टंट असत त्याच्यावर ध्यान देऊ सुरू करा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पुढचा असा माझ्याकडे शेवटचा फाईट द फाईट गॉड्स गिव्स यू. लढाईंका लढा जे परमेश्वरान तुमका लढासाठी दिल्या नसत. प्रेज द लॉर्ड. माहिती भरपूर असे ख्रिस्ती असतात जे त्या लढाईंका नाही लढणार जे परमेश्वरान त्यांना लढासाठी दिल्या नसत. खूपशे असे ख्रिस्ती म्हणून त्यांनी खूप काय काय घडवले नाही असं त्यांना माहितीच नव्हतं की ही लढाक त्यांना परमेश्वरान दिलेली आहे. असं पीपल टू स्केअर भियालेले राहतात आहेत ना खायच्या गोष्टीपासून भियान राहतात. ही जी गोष्ट असायची ज्या विषयात येशू ख्रिस्तान सांगितल्यान भिया नको
येशू ख्रिस्त जर कधी पण तुमच्याकडे बोललो, प्रोफेसी करतास, एखाद्या स्थितीत असास, कशी खतरनाक असा, तो शब्द जो पवित्र आत्मा सांगतलो तो सांगतलो नको भिया. पहिलो शब्द कधी पण जर तुम्ही पहिल्यांदा परमेश्वराकडून ऐकला असतास, आठवा पहिली लाईन तुम्ही परमेश्वराकडून ऐकायला सुरू केलास, पहिलो शब्द जो परमेश्वर तुमच्याकडे कधी पण बोललो असात तोच तर नको भिया. परमेश्वर 99% या शब्दापासून बोलायला सुरू करतात. 99% परमेश्वराने यहोशूआला बोलायला सुरू केला आणि तेव्हा पण त्यांनी ह्याच सांगितलं नको भिया, साहसी हो, खूप साहसी हो. त्याका माहित आहे की खयची अशी गोष्ट असा जी माणसाक त्या करूसाठी थांबवू शकता. परमेश्वराने त्याका करूसाठी बोलवलं नसा. त्याका असा माणसाची भीती, परिस्थितींची भीती असं जेव्हा लोक परमेश्वराचं बेस्ट लढा बसून ते घाबरतात, लढाई परमेश्वराने त्यांना लढासाठी दिले नसा. चला न्याय्यो पहिलो अध्याय पहिला वचन. मरणानंतर इस्रायल आणि कनान्यांका विचारल्याने त्यांच्यासोबत लढासाठी आमच्याकडसून पहिली चढाई कोण करतला. स्ट्रिक्ट क्वेश्चन हा ना. यहोशू मेलेलो आणि अजूनपर्यंत लढाई बाकी होती. इस्रायलच्या लोकांनी विचारलं नाही की कोण आमच्यासोबत चढाई करतलो. ओके. यहोवान उत्तर दिल्यान यहूदा चढाई करतलो. ऐका सांगा, ऐका स्वतःच वाचतालाच ऐका, बोला ऐका. सांगल्यान ऐका, मी ह्या देशात त्याच्या हातात दिलंय. कोणाच्या हातात? यहूदाच्या हातात. कोणाच्या हातात? हॅलो, परमेश्वर देशात कोणाच्या हातात दिल्यान का नाही दिल्यान? संदे तरी मी माझं चॅप्टर वाची होतंय आणि मी 19 वचनात पोचलोय. इंटरेस्टिंग वचन. तर हय माझ्या डोक्यात होता की वचनात परमेश्वराने कोणाच्या हातात दिल्यान? यहूदाच्या हातात. ब्युटिफुल. 19 वचन. यहोवा यहूदाच्या बरोबर रवलो. ओ बॉय, यहोवा यहूदाच्या बरोबर रवलो. यहूदाच्या हातात काय होतो? देश. कोणासोबत होतो? यहूदासोबत. इंटरेस्टिंग. इज हार्ट ब्रेकिंग स्क्रिप्चर. वचनाका बघून हृदय तुटता. यहोवा यहूदाच्या सोबत रवलो की त्यांनी पहाडी देशाच्या निवासियांका काढून टाकल्यान. ताराईच्या लोकांकडे लोह्याचे रथ होते, त्यासाठी तो त्यांना नाही काढू शकलो. कमॉन यहूदा, ह्या तू काय करत? यहोवा तुझ्या सोबत असा, यहोवाने हो देश तुझ्या हातात दिला नसा, त्यापासून हे नाही कशी असत? प्रश्न उठाक लागलो, यहूदा ह्यो काय करतो तू? आठवत दुसऱ्या वचनात परमेश्वराने यहूदा सोबत काय केल्यान? परमेश्वराने यहूदा काय केल्यान? देश दिल्यान. सुरुवातीक पण लिहिलेलं असं की यहोवा यहूदाच्या सोबत रवलो. ते परमेश्वराने यहूदाक नाही सोडल्यान. म्हटलं यहूदा तू ह्या कसा करू शकलं? परमेश्वर तुझ्या सोबत होतो. परमेश्वराने देशाक तुझ्या हातात के दिल्यान. तू कसं त्याला नाही काढू शकलं? त्यांच्याकडे लोखंडाचे रथ होते. बायबलमध्ये नाही वाचलं जय जय, बायबलमध्ये नाही वाचलं जय जय. ते ना समुद्राच्या वाळूच्या प्रमाण होते, पण परमेश्वराने त्यांना हरवल्यान. प्रेज द लॉर्ड. माझा प्रश्न होतो, यहूदा कसं नाही काढू शकलो? शोधलंय यहूदाचं चरित्र काय होता? मध्ये असा काय होता की यहूदा परमेश्वरासोबत रवान पण लोकांना नाही काढू शकलो? 3 वचन वरती जाऊया, त्याच्यातच मिळतं सगळं कारण. 2 पासून 3 देऊया. पण उत्तर दिले आणि यहूदा चढाई करतलो. कोण चढाई करतो? एक लोक काय 2 लोक? ती बरोबर आहे ना. आणि यहूदा चढाई करतलो. त्याने ऐका, या देशात त्याच्या हातात दिलेला असे. यहूदासोबत एक त्रास होतो, मी तुम्हाला दाखवतो. 3 वचनात जाऊया. यहूदा आपल्या भावाक शिमोनाक सांगितल्यान, त्याच्यासोबत माझ्या भागात ये, पण कनान्यांसोबत लढाया मी पण तुझ्या भागात जातलय. शिमोन त्याच्यासोबत चाललो. परमेश्वराने लढाई यहूदाक दिलेल्यान, पण यहूदा भियालो. कोणाक घेतल्यान? शिमोनाक बरोबर. तो भियाणा की मी एकटो नाही करू शकणार. तेव्हाच यहूदाच्या आतमध्ये होतो. त्याच भित्रेपणान यहूदाक ता नाही करूक दिल्यान, परमेश्वराने त्या करूक सांगितलेल्यान. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. लुया. तास ती भीती
भीती त्याच्या आतमध्ये रवलेली. ते वाटलाच नाही की परमेश्वर सत्य बोलता. वाटला की तो एकटो पुरेसा नाही असा. वाटला तो एकटो पुरेसा नाही असा. आणि ही ती गोष्ट असेल जी तुम्ही खास करून बायबलमध्ये वाचतालाच न्यायाच्या पुस्तकमध्ये. परमेश्वराने त्यांना सांगितलं की मी तुमका सगळा काय देतले, पण ते घाबरले. परमेश्वराने त्यांना सांगितलं की मी तुमका सगळा काय देतले, पण ते घाबरले. त्याच्या आतमध्ये जी भीती होती त्याच्यावर त्यांनी कधीच विजय नाही मिळवल्यानी. परमेश्वरची लढाई तुमका लढाक देतात ती तुमका लढाची लागतली. कोणाच्या पण विरुद्ध असू शकता. त्यांच्या विरुद्ध असू शकता, सोसायटीच्या विरुद्ध असू शकता, त्यांच्या विरुद्ध असू शकता, बॉसच्या विरुद्ध असू शकता. तुमका ती लढाई लढायची लागतली. सोबत कोण होतो? परमेश्वर. येऊदा पूर्ण काम नाही करू शकलो. तो काय झालो? भियालो. आपली लढाई एकट्याने नाही लढल्यान. नाही वाटत की तो एकटो लढान जिंका शकता. लॉर्ड हालेलुया. पुढचा न्याय 4 वचन 2-3 एक्झाम्पल दाखवतोय. 4 5 वचन 5 पासून 9 वचन. तर हे परत एकदा त्रास होतो. दासत्वामध्ये गेलेले परत आरडाक लागले, तर आमची सहायता कर. 4 वचन. एक लपिदोची स्त्री म्हणजे ती नबिया होती, जी भविष्यवक्ता होती, इस्रायलांची नाही करायची. इज द लॉर्ड. ओके, पुढचा. ते इस्रायलच्या पहाडी देशात आणि बेताच्या मधीच सबोराच्या खजुराच्या तुल्य बसा होती. इस्रायल त्याच्याकडे न्यायासाठी जाय होते. नावाच्या पुत्राक बाराकाक नप्तालीपासून बोलावून सांगितल्यान, इस्रायलाच्या परमेश्वराने यहोवान ही आज्ञा नाही दिल्यान, तू जाऊन ताबोर पहाडावरती चढ, नबोतालियो आणि जबनेलियो मध्ये 1000 पुरुषांका बरोबर घेऊन जा. ओके. जाबिनाच्या सेनापती सिसराक गर्दीसोबत नदीपर्यंत तुझ्यापर्यंत खेचून घेऊन येतलंय, ते का तुझ्या हातामध्ये करतलंय. लॉर्ड हालेलुया. होय, परत ती गोष्ट होती जसं परमेश्वराने सांगितलेल्यान, यहूदाच्या हातात मी देश दिलेलो असय. त्यावेळी परमेश्वराने कोणाक निवडलेल्यान? बाराकला निवडलेल्यान. बाराकला तिथे भविष्यवक्ता होते, त्यांनी त्याला सांगितल्यान बाराक ह्या काम करूच असा. पण परत बाराकान की केल्यान. 8व्या वचन. बाराकान तिका सांगितल्यान, जर तू माझ्यासोबत चाललंस तर मी जातले, नाही तर मी नाही जातलंय. चुकीचे कोण करून इल्लो? यहूदा. तीच चुकी भोगूचा लागतला ते का. 9व्या वचन. खतरनाक. तिनं सांगितल्या, निसंदेह मी तुझ्यासोबत चलतलय, पण ह्या यात्रेत तुझी कायच मोठेपणा नाही होची. यहोवा सिसराक एका स्त्रीच्या अधीन करतलो. तू जर माका घेऊन गेलस तर सेहरा माझ्या डोक्यावरती चढतलो. कोण आठवणीत नाही ठेवचो. प्रेज द लॉर्ड. लढाई कोणाची होती? बाराकची. लढाई दबोराची नव्हती. लढाई कोणाची होती? बाराकची. लढाई पासून तुमका लढासाठी देता, त्याच्यापासून पळा नाही शकनास. टू फाईट एव्हरी फाईट. दुसरा माहिती आहे की तुम्ही कोण असास, माहिती आहे की तुमका काय बनवचा असा. प्रेज द लॉर्ड हालेलुया. हालेलुया. तुम्ही टू टेक टू फ्रू काय करूचं लागतला? एका प्रोसेस कडसून घेऊन जायचा लागतला. कडसून घेऊन जायचा लागतला, कारण तो माणूस बनाव काय, जो माणूस बनवची त्यांनी तुमका योजना केल्या नसा. लोकांना माहित आहे की परमेश्वर वाचवता, नाही माहित असा. पण खूप कमी लोकांना माहित असं की परमेश्वर लढवता सुद्धा. प्रेज द लॉर्ड. लहानांका काय माहित आहे की परमेश्वर वाचवता. आमच्यासारख्यांका माहित आहे की परमेश्वर लढाईमध्ये घुसवता. पण खूप कमी लोकांना माहित असा. तो वाचवता, प्रभू वाचवता. मी म्हटलंय की प्रभू ज्यांच्याद्वारे वाचवता, ज्यांका लढाक त्यांनी शिकवलेला असा. प्रेज द लॉर्ड. तर मका लढणार नाही येतात तर मी उभं राहिलं असतंय काय? परमेश्वर माका वर्षापासून लढून माका हयपर्यंत नाही पोहोचवला असता. आता मी उभं राहतोय. पूर्ण देशात कर्फ्यू लागलो आणि आम्ही उभे असो. काहीतरी माका माहित असा ना. येऊदो बनाक इच्छिते ना बाराक. प्रेज द लॉर्ड. माझी लढाई असं मी लढाक तयार असे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. लढा नाही वाचक नाही. प्रभू कोणते दुसरे येते माझं लढाई लढत मी असंय पडतलंय लढाई तयार असे. मी तुमका नाही बोललो ती माझी सहायता करा. नाही ते तुमच्या डोक्यावर चढतो. माका काय भेटायला? प्रेज द लॉर्ड. माझं मुकुट होय बरोबर. माझं मुकुट तुमच्या हातात कशाक देव?
पाराक नाही असं प्रेज द लॉर्ड. पाराक नाही असं आहे. माझी लढाई लढाक येता. But to fight. लढाईचा अर्थ तलवार भारी नाही असत. सत्य असं त्याच्यासाठी उभे राहा. प्रेज द लॉर्ड. पण तुमका उभे राहायचं लागताला. तर तुम्ही विचार केलास की तुम्ही उभे नाही राहायचा, पण दुसरं उभं राहतलो ता होणारा नाही असा. युअर फाईट, यू हॅव टू फाईट. द लॉर्ड. उठू आपल्या हातांकानी करा अन्य भाषेत प्रार्थना. अजान दली बहु शांद्रा जी के बहु शांदल रे बहु जी केन दली जे के शिकले रे जी तर दे बहु रिबोन जान दल बहु रे जी के बहु शांद्र बहु. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. जर तुम्ही पहिल्यांदा येलास तर आम्ही तुमचं स्वागत करू इच्छित आहोत. चांगली वेळ असा की तुम्ही येशू ख्रिस्ताक आपल्या बरोबर स्वरूपात ग्रहण करा. प्रेज द लॉर्ड. उभे राहा. या प्रार्थनेक माझ्यासोबत करा. आपल्या तोंडान माना, आपल्या आणि तोंडान बोला. बोला, हे प्रिय पिता, विश्वास करतोय येशू ख्रिस्तात, जिवंत परमेश्वराच्या जिवंत पुत्रात. धन्यवाद परमेश्वर. धन्यवाद. विश्वास करतोय तो क्रुसावरती मेलो आणि परमेश्वरान त्याका तिसऱ्या दिवशी असून जिवंत केले. तो कायमसाठी जिवंत असा. याच येशूक बोलवते माझ्या जीवनात माझा प्रभू होसाठी, माझा स्वामी होसाठी. धन्यवाद देतो परमेश्वरा. धन्यवाद देतो. या प्रार्थनेक येशू ख्रिस्ताच्या नावात मागतो. आमीन. प्रेज द लॉर्ड. आपली भेट, आपले दशमांश, आपली पार्टनरशिप देवचो. आमची डिटेल स्क्रीनवरती असा आणि आम्ही आपल्या कॉलचं स्वागत करतो. थँक्यू. गॉड ब्लेस यू. स्वर्गाच्या वरती प्रभू तू ठावलो जा. स्वर्गाच्या वरती प्रभू तू ठावलो जा. तुझी महिमा होऊन दे सर्व पृथ्वीवर. तुझी महिमा होऊन दे सर्व पृथ्वीवर. स्वर्गाच्या वरती प्रभू तू ठावलो जा. स्वर्गाच्या वरती प्रभू तू ठावलो जा. तुझी महिमा होऊन दे सर्व पृथ्वीवर. 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 आम्ही प्रार्थना करतो भेटीसाठी. धन्यवाद देतो परमेश्वरा. या भेटी काढूचो अनुग्रह आणि अवसर देवसाठी. भेट तुमच्या आत्म्याच्याद्वारे पवित्र असा. आम्ही दिलो त्याच्या वाढलेल्या फळांका आम्ही ग्रहण करतो येशू ख्रिस्ताच्या नावात. विरुद्ध बनलेला खायचा हत्यार समृद्ध नावाचा येशू ख्रिस्ताच्या नावात. धन्यवाद देतो प्रभू. या भेटींवरती तुमच्या आशिषांचा अनुग्रह बोलतो ख्रिस्ताच्या नावात. आमीन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काय अनाउन्समेंट असं लक्ष देऊन ऐका. एप्रिल आपलो विशेष महिनो असतो आत्म्यांका जिंकाचो. ग्लोरी. प्रेज द लॉर्ड. आपण पहिल्यापासून जास्त आत्म्यांका जिंकतलो. रॅप्सोडी आमच्या जवळ असा. ती वाटा लॉकडाऊनला भिया नको. काय करू शकणार ते त्यांच्याकडे काही एक नाही असा सामर्थ कोणाकडे असा. प्रेज द लॉर्ड. नंतर 10 आणि 11 जूनला आमचा असा म्युझिक अँड आर्ट्स फेस्टिवल. हे खूपच इम्पॉर्टंट असा. ही सगळी माहिती तुमका लवकरच भेटतली. नंतर आम्ही रॅप्सोडीची 10 लाख कॉपी वाटतो मिळतं आणि मला विश्वास असा की तुम्ही जी तयारी करतास सेल सिस्टममध्ये पार्टिसिपेट करा. खूप आवश्यक असा आणि हा वेळ तर खूप आवश्यक असा. सांगतात लॉकडाऊन असा एवढे सगळे लोक नाही भेटा शकणार. सेल सिस्टम खूप आवश्यक असा. तुम्ही सेल सिस्टमला गंभीरतेने नाही घेत होतास तर शोधा काय करू शकतास. जर तुम्ही सेंटर चालवत असतं खूप जास्त आवश्यक असा.
जर तुम्ही बायबलचा इतिहास वाचलास तर जेव्हा जेव्हा सताव झालो घरामध्ये चालवते, घरात चालवते. प्रत्येक सेंटर गरजेचा असा. ह्याच कारणासाठी आपल्या सेंटरला अजून मजबूत बनवायचा असा आणि सेलला अजून मजबूत बनवायचा असा की कारण काय पण काय ना होऊ दे, काय होत राहात, वेगान पुढे वाढत राहात. ही लढाई लढाक तयार असे, पण मी तुमचं सेल नाही चालवू शकणार. हां, एवढी हिंमत असं मी हय उभं राहा आणि प्रचार करू शकतोय, त्यातली खयची ताकद मला थांबवू नाही शकणार. लॉर्ड, तीच माझी लढाई असा. लढाई तुमची असा की तुमच्या सेलला चांगल्या प्रकारे चालवा, सेंटरला चांगल्या प्रकारे चालवा. जाऊन काय चिंका, आत्म्या का चिंका. लॉर्ड, आपण उभे राहतलो, परमेश्वराचा धन्यवाद देतलो. त्यासाठी परमपितेचा प्रेम, प्रभू येशू ख्रिस्ताचा अनुग्रह आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आमच्याकडे कायमसाठी बनत राहतली. येशू ख्रिस्ताच्या नावात आमेन. तिथंच भला करुणा कायम माझ्या जीवनात निवास करतली, कायमसाठी परमेश्वराच्या घरात निवास करतलय. येशू ख्रिस्ताच्या नावात आमीन. बंद करा, वचन काय करता, काम करता. थँक्यू. गॉड ब्लेस यू. स्वागत है. क्राइस्ट एम्बेसी प्रेजेंट कर रहा है अब तक का सबसे बड़ा क्रिश्चियन कल्चरल फेस्टिवल, दैट इज म्यूजिक एंड आर्ट्स फेस्टिवल. इसमें आप कर सकते हैं डांसिंग, ड्रामा, रैपिंग, सिंगिंग एंड मेनी मोर. बाइबल कहती है भजन संहिता 150 अध्याय और उसके 4 वचन में डफ बजाते और नाचते हुए उसकी स्तुति करो, तार वाले बाजे और बांसुरी बजाते हुए उसकी स्तुति करो. हालेलुया. हम उस महान परमेश्वर की स्तुति करने वाले नाचते हुए, गाते हुए और एक्स्ट्राऑर्डिनरी टैलेंट के साथ जो सिर्फ आपके पास है. हालेलुया. ये होने वाला है 11 और 12 जून को. आप जहाँ कहीं भी भारत में आप इसमें पार्टिसिपेट कर सकते हैं, आप इसमें जुड़ सकते हैं. आज इसे अपने वीडियोस को सेंड करना आप स्टार्ट कर सकते हैं. आपके स्क्रीन पर लिंक अवेलेबल है जहाँ पर आप अपने आप को रजिस्टर कर सकते हैं और जानकारी को प्राप्त कर सकते हैं. तो आज से ही आप अपनी तैयारियां शुरू कर सकते हैं और हम मिलेंगे 11 और 12 जून को. तब तक के लिए बाय बाय. Subscribe to our channel, hit the bell icon, like, comment and share. Thank you and God bless you.